सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत। सर, ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। तर आपण NEP बद्दल आता बऱ्यापैकी डिटेलमध्ये बोललो। आता स्किल इंडिया म्हणजे तुम्ही ज्या वेगवेगळ्या योजना सांगितल्यात त्यातलीच एक आहे स्किल इंडिया म्हणजे कौशल्य विकास। तर या मोहिमेचा परिवर्तनकारी असा परिणाम आपल्याला काय दिसतोय आणि तरुणांना रोजगारक्षम बनवण्यासाठी आणखी कोणत्या योजना राबवल्या गेल्यात असं आपल्याला सांगता येईल? साधारण 1.5 कोटीपेक्षा जास्ती तरुणांना स्किल इंडिया खाली प्रत्यक्ष प्रशिक्षण मिळालं आणि लाखो जणांनी त्यानुसार प्रत्यक्ष आपला लघु किंवा मध्यम उद्योग उभा करून त्यांचा रोजगार आणि त्यांनी अन्य रोजगार निर्माण केले, हे प्रत्यक्ष घडलं। त्यामुळे त्यांचा देशाची संपत्ती निर्माण करण्यातला वाटा GDP तो सुद्धा प्रत्यक्ष दिसून येतोय, हे सुद्धा। आता स्किल इंडिया किंवा आपण आतापर्यंत स्टार्टअप बोललो, अशी जी मेक इन इंडिया सुद्धा फार मोठ्या प्रमाणात आहे। की भारतच मुळी जगातलं उत्पादनाचं केंद्र, मॅन्युफॅक्चरिंग हब आज मानलं जातं की ते चीन आहे आणि आपल्याला भारत झालेलं पाहिजे वस्तू आणि सेवांचं। या योजनांच्या द्वारा ती वाटचाल भारत त्या उत्पादनांचं केंद्र बनेल ज्यात युवकांचा फार मोठा वाटा आहे। त्यानंतर मुद्रा योजना आहे, उद्योग योजना आहेत, म्हणजे ज्यामध्ये युवकांना ते लक्ष देताना युवकच असलेल्या पण महिला उद्योजकतेला लक्षपूर्वक विशेष वेगळी चालना, बरोबर, हे या योजनांच्याकडे लक्ष ठेवून केलंय, ही सगळी मी यशाची मुख्य चिन्ह मानतो।